नमस्कार, वेलकम सर्वांना. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते की आपण आपल्या जीवनातला इतका महत्वाचा वेळ काढलात ह्या वेबिनारसाठी. खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच आपल्याला आपल्या सर्वांना ह्या वेबिनार मार्फत काही ना काही व्हॅल्यूज जरूर मिळतील की जे तुमच्या जीवनाला परिपूर्ण म्हणा किंवा परिपूर्णतेकडे घेऊन जातील. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. तर आजचा आपला हा रेकीचा वेबिनार आहे. तुम्ही एका छोट्याशा माझ्या ऍड वरून तुम्हाला काहीतरी असं वाटलं की काय आहे ही रेकी, बघूया तर. आणि त्या याच्याने तुम्ही आले आहात इथे, हो ना? तर जरूर जरूर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर इथे मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला बिलकुल म्हणजे मुक्त असं करायचा माझा पूर्ण प्रयत्न राहील. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण आपल्या जीवनाला आपण बघूया की जीवन हे काय आहे. तर जीवन म्हटलं तर खरं पाहिलं तर असं जीवन स्वतःकडून आपल्यासाठी काहीही करत नाही. तर हा फक्त आपल्या विचारांवर किंवा आपल्या भावनांवर प्रतिक्रिया करीत असतो. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, आज आपण जे जीवनात आहोत ते सर्व काही आपणच आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे अक्षरशः. कारण आपणच आपल्या जीवनाच्या हर पैलूंना आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनाचे रचयिता आहोत. आपणच आपल्या जीवन गाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत. आणि आपणच ठरवलेलं आहे की आपलं जीवन कसं राहिलं पाहिजे, कसं बनवायचं आहे. आणि हे सर्व आपण बनवतो किंवा आपण ठरवतो ते आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये. तुम्ही ज्या वस्तूंना किंवा परिस्थितीला प्रेम करता किंवा प्रेम देता ती पण तुम्हाला चाहते. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम हे सर्व तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता तर यासाठी संघर्ष करायची गरज नाही आहे. तर फक्त चांगल्या भावना द्यायच्या आहेत, म्हणजे डीप फिलिंग द्यायचंय. तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्हाला फिलिंग पूर्वक करायचंय, परिपूर्णतेने करायचंय. बघा तर परिस्थिती पण तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाईल. तर परिस्थिती आपल्यावर आहे बदलवणं. परिस्थिती आपल्याला बदलत नाही, तर मी परिस्थिती तिला बदलवते. ही पॉवर माझ्या हातात आहे, म्हणजेच ह्युमन बिंग आपल्या हातात आहे. तर चांगल्या भावना द्याव्या लागतात सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. आपल्याला जर चांगल्या गोष्टी मिळवायच्या आहेत, आपल्या लाईफमध्ये प्रगती करायची आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे, तर चांगल्या भावना सहजतेने द्याव्या लागतात. खुशी द्यावी लागते. बीज पेरावं लागतं फळ मिळवण्यासाठी. आधी बीज पेरावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. जीवनात आनंद, प्रेम, खुशी हवी असेल तर ते पहिले पेरावं लागतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पहिले आनंद, प्रेम, खुशी द्यावी लागते, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद, प्रेम, खुशी मिळते. तुम्ही आतापर्यंत जे करत होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. वाक्याचा अर्थ कळला का? तुम्ही जे आतापर्यंत करत होते तेच पुन्हा पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. तुम्हाला सुख मिळत होते, सुख मिळत राहील. दुःख मिळत राहील आणि तेच तेच करत राहाल तर दुःख दुःख दुःखच मिळत राहील. म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. जर तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, चला बघूया तर काय करावं लागेल. परत नव्याने मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. नवीन लोक बरेचसे जुडलेले आहेत आणि आपल्या सर्वांनी आपला मौल्यवान वेळ माझ्या या वेबिनारसाठी काढले आहेत. याचा अर्थ असा होतो की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि ही जीवनातली अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन करते आणि स्वागत करते. आजच्या या वेबिनार मधून आपण जरूर काहीतरी
महत्वपूर्ण अशी गोष्ट घेऊन जाणार की ज्याने आपलं आयुष्य बदलू शकतं. आयुष्याच्या कडे बघण्याचा एक तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुमच्या जीवनाच्या सुखकारक घटनेत नक्कीच भर होईल. तर खूप खूप धन्यवाद. आजचा आपला हा वेबिनार जवळजवळ 60 मिनिटाचा असेल. जमेल तर नोटबुक पेन घेऊन बसा. प्रश्न विचारायचे असेल तर ते शेवटी विचारा. मी आपल्या सर्वांना प्रश्नांची उत्तरं जरूर देईल, कारण कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तर माझ्या वेबिनार मधूनच असतील. त्यामुळे थोडा पेशन्स ठेवा. नक्की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँडमास्टर. मागच्या 15 वर्षापासून नागपूरला प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग या माध्यमातून मी अनेक कोर्स शिकवते. माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे प्रज्ञा करुणा. प्रज्ञा म्हणजेच ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान, आणि करुणा म्हणजे कंपॅशन. सत्य ज्ञान म्हणजे भौतिकीकरण, म्हणजे सायंटिफिकली. माझा लाईफचा पर्पजच हा आहे की सायंटिफिक तरीकेने स्पिरिच्युअलिटी लोकांच्या समोर आणून द्यायचं, म्हणजे समजावून सांगायचं की जेणेकरून त्यांनी त्यांच्या जीवनाच्या पिचवर बेस्ट गेम खेळून आपलं जीवन सहज आणि आनंदाने जगावं. मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते ना, तेव्हा पण मी स्वतः पण कन्फ्यूज होते की हे खरंच असं होतं का. तुम्ही ऍड मध्ये बघितलं असेल, रेकी म्हणजे हे, रेकी म्हणजे ते. तुम्ही बरंच गुगल आणि युट्यूबवर पाहिले असतील कदाचित. तर मलाही असं वाटलं होतं की हे होऊ शकतं का. मी जेव्हा शिकले तेव्हा नागपूरमध्ये दूर दूरपर्यंत रेकी काय हे कोणाच माहिती नव्हतं. तर मी तेव्हा कन्फ्यूज होते की असं कसं होतं आणि हे सगळं मी करू शकेल का. पण आज मला जीवनाने बरंच काही शिकवून दिलं. सायंटिफिक पद्धतीने मला समजलं आणि मी विश्वासाने भरून गेले. आज माझी दुनिया बदलली. असं नाही की दुःख किंवा अडचणी येत नाही, पण आता माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्लिअरिटी आली की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, मला काय करायचं आहे, आणि माझं जीवन प्रेम, आनंद, उत्साह, खुशीने भरून गेलेलं आहे. आशा करते आपले असे चमत्कार भरलेले एक्सपिरियन्सेस आपल्याही जीवनामध्ये येऊ आणि आपलेही जीवन प्रेम, आनंद आणि सुखाने भरून जाऊ. तर मित्रांनो, आजारपण आणि समस्या सांगून येत नाही. हे असं आहे की कधी पण आणि कुणावर पण येऊ शकतं. अशा वेळेस आपल्याला समजले की आपल्या हातांमध्येच अशी ऊर्जा आहे की आपण स्वतःवर चिकित्सा करू शकतो. वैकल्पिक चिकित्सा अंतर्गत, वैकल्पिक चिकित्सा म्हणजे विचारांची चिकित्सा. वैकल्पिक चिकित्सेअंतर्गत येणारी रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती शिकून आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनात तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा आल्याने आपल्या शरीरात ऊर्जा प्रवाह असंतुलित होतो आणि अनेक रोगांचा हमला होतो. आणि स्वस्थ राहण्यासाठी ह्या ऊर्जेचा प्रवाह सही राहणं म्हणजे योग्य राहणं गरजेचं असते. आता हा प्रवाह ऊर्जेचा सही राहण्यासाठी म्हणजे आपल्या म्हणजे व्यक्तीच्या विचारांची दिशा, भावनांची दिशा सही राहणं खूप गरजेचं असतं. आणि ही विचारांची दिशा योग्य करण्यासाठी रेकी ही मदतगार सिद्ध होते. आणि याच्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून समस्यापासून सुटकारा मिळवू शकतो. रेकी ही एक नैसर्गिक आश्चर्यजनक विद्या आहे. रेकी उपचाराद्वारे आत्मविश्वास प्राप्त करून आनंदमय जीवन जगण्यासाठी ही एक अनोखी अनुभूती आहे. म्हणजे ही अनुभूती आहे, हे काही असं म्हणजे तुम्ही शाळेत जाऊन असं जीवन अभ्यासक्रम आहे, हे पाठांतर करा, ते करा, असं नाहीये. तर ही तुम्हाला जगावं लागेल, ऍक्शन मध्ये आणावं लागेल. अनुभूती आहे, अनुभव आहे. आणि रेकी ही कुणीही व्यक्ती सहजतेने शिकू शकतो. केवळ हाताच्या स्पर्शाने कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते. रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता आहे. मनुष्यजवळ ही एक नैसर्गिक आणि विचारांची प्रक्रियेची शक्ती आहे. परंतु अधिकांश लोक याचा उपयोग करू शकत नाही, याचा वापर करू शकत नाही, कारण त्याची जाणकारीच त्यांना माहिती नाही आणि मिळत नाही.
तर मनुष्याच्या आतच शक्तीचा भंडार आहे आणि आपण बाहेर शोधतोय की माझे नातेवाईक कसे आहेत, माझे आई वडील असे आहे, माझा समाज असा आहे, माझा पैसा नाहीये, माझं हे असं आहे, ते तसं आहे. पण ऍक्च्युली मनुष्याच्या आतच खूप मोठा शक्तीचा भंडार आहे. आपणच सगळं काही क्रिएट करू शकतो. आणि जीवनात जे पण घटित होते ते म्हणजे आपल्या विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. म्हणजे आज आपण जो विचार करू तशाच पद्धतीने तुमचं भविष्य घडतं आणि तुम्ही तसे घडत जाता, तुमचं जीवन तसं घडत जातं. अनंत शक्तीचा प्रवाह लपलेला आहे आपल्या आतच, आपल्या विचारांमध्येच. आणि याच शक्तींना आपल्याला जागृत करायचं आहे, म्हणजेच रेकी शिकायचंय. आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बनायचं आहे. आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करायच्या आहेत, प्रगती करायची आहे, रेकी शिकायची आहे. तर नक्कीच सर्वांनी रेकी शिका आणि त्या डायरेक्शनने आपलं आयुष्याचं मोजमापन करा किंवा मूल्यमापन करा. तर चला मी याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती सांगते की ही कशी वर्क करते आणि कसं हे करते हे. तर मी आपल्यासोबत काही स्लाइड्स मी शेअर करते. शक्यतोवर आपण कुठे बाहेर असाल तर एका जागी बसा, नीट म्हणजे ऐकून घ्या. वेबिनार खूप महत्वाचा आहे आणि खूप जबरदस्त तुम्हाला एक आयुष्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. ही माझी प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग मागच्या 15 वर्षापासून मी नागपूरला स्वावलंबी नगरला माझं रजिस्टर्ड अशी ही कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड. खरंच तुमच्या जीवनातील परिवर्तनासाठी आम्ही जबाबदार आहोत. इथे मी रेकी क्लासेस घेते, पूर्ण ग्रँड मास्टर पर्यंत प्रोफेशनल कोर्सेस घेते मागच्या 15 वर्षापासून. एंजल थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन, NLP, लाईफ बिझनेस कोचिंग वगैरे, टॅरो रिडिंगचा एक अतिशय सुंदर असा एक कोर्स आहे ज्याच्यावर ज्योतिषशास्त्र त्याचं देते. असे अनेक कोर्सेस मी इथे आपल्या ह्याच्यामध्ये शिकवत असते. मी स्वतः एक रेकी ग्रँड मास्टर आहे, प्रोफेशनल टॅरो रीडर आहे. मागच्या 15 वर्षापासून आपल्या हा प्रज्ञा करुणाच्या मार्फत मी शिकवत असते. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये मी फरक आणलेला आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे, सुखकारक घटनांमध्ये त्यांच्यासोबत मी उभी आहे. तर चला आपण शिकूया की रेकी म्हणजे काय आहे आणि काय रेकीने आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो. तर रेकी म्हणजे सिंपल युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. बाळ जन्माला आलं तेव्हा आपल्यासोबतच ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच लाईफ फोर्स एनर्जी प्राणशक्ती असते. आपण बोलतो जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा प्राण गेला म्हणतो. प्राण गेला म्हणजे थांबतो तो तिथे. तर जिथे जिवंतपणा आहे तिथे सगळीकडे प्राणशक्ती आहे. तर मग आता ही प्राणशक्ती जिवंत म्हणजे बाळ जन्मला तेव्हापासूनच असतं, तर मग शिकायचं कशाला? तर बघा प्राणशक्ती तर आहे, पण आपल्याला त्याचं हे माहिती नाही की त्याला यूज कसं करायचं, त्याचा प्रवाह कसा मोड करायचा. तर ती एक टप्प्याटप्प्याने आपल्याला शिकवणं म्हणजेच रेकी क्लासमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहजतेने शिकवल्या जातात. ऍक्च्युली हे रेकी म्हणजे आहे तसं जपानचं मी म्हटलेलं आहे की जपानचे मिकाऊसे यांच्या मार्फत आपल्याकडे आलेलं आहे. पण तसा याचा मूळ म्हटलं तर आपल्या भारतातूनच आपले थोर महान संत महात्मे यांच्या मार्फत झालेलं आहे. जसं भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, जैन महामुनी ह्या लोकांपासूनच आपल्याला समजलेला आहे. येस, पण आपल्यापर्यंत हे थोर महान संत म्हणजे होते ज्या वेळेस जिवंत होते त्यावेळेस त्यांनी आपले भरपूर कार्य केलं, भरपूर बदलवलं. आजही आपल्यामध्ये ते आठवणीच्या रूपात जिवंत आहेत. पण तरीही आपल्या साधारण लोकांपर्यंत यांना शिकवण द्यायची आहे, यांची काय म्हणजे जी ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आहे ती पोहोचली नाही. तर जपानमधले मिकाऊसे हे प्रोफेसर होते. त्यांच्या जपानमध्ये एका विश्वविद्यालयामध्ये आध्यात्मिक असे गुरु होते. त्यांना एका विद्यार्थ्याने विचारलं की हे जे इंडियाचं मी अभ्यास केलेला आहे भारताचा आणि तिथे हे जे थोर महान संत आहेत की हे ज्या गावामध्ये गेले किंवा ज्या लोकांच्या डोक्यांवर हात ठेवायचे त्यांना एक उद्धार व्हायचा, त्यांचा एक वेगळी लोकांमध्ये शक्ती उपजत व्हायची किंवा त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी दिसायची. तर ते पण आपल्यासारखेच ह्युमन बिंग होते. मग असं काय त्यांच्यामध्ये वेगळं त्यांनी निर्माण केलं होतं की ते जे बरं करत शकत होते ते आपण का नाही करू शकत? अशी कोणती शक्ती आहे?
त्या प्रश्नांचं त्यांना उत्तर देता नाही आलं, पण त्यांनी ठरवलं की याची स्टडी करायची, याचं उत्तर शोधायचं. आणि त्या संदर्भात त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ते भारतात आले. आणि तिथे त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला, म्हणजे जैन धर्माचा, बौद्ध धर्मामध्ये ते भिक्षू झालेत आणि बऱ्याच धर्माचा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर ते डीप मध्ये त्यांनी जे बुद्धाने सांगितलेले तत्व होते तशा पद्धतीने त्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पद्धतीने ते आपल्या जपानमध्ये गेलेत वापस. 8 वर्ष जवळजवळ त्यांनी अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टीवरचा. आणि जपानमध्ये किरोयामा नावाची टेकडी आहे, त्याच्यावर त्यांनी त्या टेकडीमध्ये वर एका झाडाखाली बसून तपश्चर्या केली. 21 दिवस काहीही न खाणं पिणं करता तपश्चर्या करायची, ध्यान धारणा करायचं हे ठाणून घेतलं. आणि एका जागी बसलेत. 15 दिवस गेलेत, 20 दिवस गेले, काहीही झालेलं नाही. उलट त्यांची तब्येत पूर्ण डाऊन झाली. आता मात्र त्यांना शुभ येस. तर किरोयामा नावाची टेकडी आहे, तिथे त्यांनी आपलं तपश्चर्या सुरू केली. आणि त्यांना 21व्या दिवशी मात्र, म्हणजे 20 दिवस पर्यंत त्यांना काहीही समजलं नाही. उलट त्यांची तब्येत खराब झाली. आणि आता 21व्या दिवशी, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस म्हणून टाईप करा. आता आवाज येतोय का? कारण आवाज येत नाही. येस, मध्ये लाईन गेली होती तर त्यामुळे डिस्टर्बन्स झालं. चला ठीक आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर 21व्या दिवशी अचानक त्यांच्या समोर एक म्हणजे चमत्कार घडला. चमत्कारच म्हणता येईल ना तो, की त्यांच्या आज्ञा चक्रामध्ये म्हणजे डोळ्यांच्या मध्ये, भुवईच्या मध्ये अचानक आकाशातून ब्रह्ममुहूर्तावर, ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3 ते 4च्या दरम्यान अंधार असतो, टेकडीवर बसलेले होते, एकटे बसलेले होते. आणि अचानक एक प्रकाश येऊन त्यांच्या आज्ञाचक्रावर येऊन धडकला. आणि त्याच्यामध्ये त्यांना काही त्यांचा जीवनाचा सगळ्या गेम समजला. आणि तिथून त्यांचं दृष्टिकोन म्हणा, त्यांचं जे एक आतमधली जागृती होती, ती शक्ती, ती पॉवर, ती जागृत झाली. मी जेव्हा माझ्या गुरूंकडनं ही पहिल्यांदा स्टोरी ऐकली ना, तेव्हा मला पण, कारण मी होती सायन्समध्ये विश्वास करणारी, मला पण थोडंसं हसू आलं. म्हटलं असं कसं होतं, कुठेतरी आकाशातून प्रकाश आला आणि इथे धडकला आणि आपण विश्वास ठेवायचा का? म्हणजे कसं काय, हे काय अंधश्रद्धा आहे असं मला वाटायचं. पण जेव्हा मी काही सायंटिफिकली कोर्सेस केले, नंतर NLP केलं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग केलं, की जे आपल्या न्यूरॉन्स, आपल्या माइंडवर काम करतात, तर असे काही सायंटिफिक कोर्सेस केले, तेव्हा मला याच्यातलं सायन्स उलगडलं की त्यांना काय झालं असेल. तर एक आहे की आपला माइंड हा सबकॉन्शियस माइंड म्हणा, युनिव्हर्सल माइंड, हा युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या युनिव्हर्स सोबत जुडलेला आहे. आपणच निसर्गाचा एक भाग आहोत. मग ह्युमन बीइंग किंवा इथला हर एक पार्ट हा निसर्गाचा पार्ट आहे. आणि निसर्ग आपल्याला हर पद्धतीने शिकवत असतो. आणि जेव्हा आपल्याला हे सगळं जाणतं आणि त्याच्यात मला एक असं कळलं की लाईफ इज एम्प्टी अँड मिनिंगलेस. एम्प्टी अँड मिनिंगलेस म्हणजे की हा खाली आहे जीवन, आणि मिनिंगलेस म्हणजे अर्थरहित आहे. म्हणजे अर्थरहित आहे तर तुम्हाला पाहिजे तो अर्थ तुम्ही त्याला लावू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही जगू शकता. म्हणजे आपण, आपलं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे. ह्या गोष्टीचा त्यांना एक प्रकारचा प्रकाश दिसला म्हणा, किंवा एक उलगडा झाला. आणि चक्क जीवन असं स्वच्छ दिसायला लागलं की जीवन काय आहे. तर जीवन परिपूर्ण
फक्त आणि फक्त माझ्या हातात आहे. ह्या गोष्टीचा त्यांचा उलगडा झाला. याला म्हणतात ज्ञानप्राप्ती होणं, बोधीप्राप्ती होणं. भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली म्हणजे काय झालं? तर हेच आहे की त्यांना ज्ञान प्रकाश झाला. त्यांना रियालिटी कळली की लाईफ काय आहे. त्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी पुरेपूर्ण प्रयत्न केला आणि तशा पद्धतीने त्यांनी कोर्सेस सहज त्याने जनसामान्यापर्यंत ही घटना किंवा हे ज्ञान पोहोचावं अशा पद्धतीने त्यांनी अगदी सायंटिफिकली कोर्सेस तयार केले आणि आज ते नॅशनल आपल्या भारतापासून तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत रेकी ही अगदी म्हणजे प्रसिद्ध अशी झालेली आहे. तर माझ्यापर्यंत कशी आली ही रेकी? तर डॉक्टर मिकाउसी याचे जनक आहेत. त्याच्यानंतर चुजुरी हयाशी त्यांचे पहिले शिष्य. त्याच्यानंतर हवाई टकाटा ह्या जपानच्या होत्या, पण अमेरिकेला त्यांनी पसरवलं. अमेरिकेहून हिरोशिमा बॉम्बस्फोट वगैरे जेव्हा झालं त्यांच्या जपानवर, तेव्हा त्यांनी ठरवलं की अमेरिकेमध्ये शांतीचा प्रसार प्रचार करायला पाहिजे. त्या उद्देशाने त्या अमेरिकेला बार्बरा ह्या त्यांच्या शिष्या झाल्या. बार्बरानंतर श्यामल दुर्वे आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदा रेकी आली. मुंबईहून नागपूरमध्ये आमच्या निलिमा राजे आणि निलिमा राजेंकडून शीतल बोरकर ह्या आल्या. आता मी कशी इन्स्पायर झाली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की रेकी तर मी पहिल्यांदा पण म्हणजे मी एक साधी सुधी म्हणजे एक हाऊसवाईफ अशी होती आणि अचानक म्हणजे मला सगळंच म्हणजे माझे वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चांगले नागपूरमधले, भाऊ चांगल्या पदावर, माझे मिस्टर चांगल्या पदावर, एकदम एक सुखी आणि एक सुरक्षित असं हॅपी अशी फॅमिली, सगळं सासर माहेर सगळं व्यवस्थित. पण अचानकपणे माझे मिस्टरांची डेथ झाली हार्ट अटॅकने आणि सगळी गडबड झाली म्हणजे. आणि माझ्यासमोर जे आयुष्य असं दिसलं की भयानक दिसलं. तोपर्यंत वडील म्हातारे होऊन गेले होते आणि सगळं म्हणजे 17 वर्षाचाच आमचा वैवाहिक काळ झाला आणि त्याच्यानंतर मुली अगदी टीन एज मधले असल्यामुळे आता मी काय करू, कसं करू मी त्यांचं, मला हे भय झालं. आणि तसं पाहिलं तर मी खूप सायन्सची स्टुडंट होती. मला हे असलं अंधश्रद्धा किंवा असं बुवाबाजी भविष्यवाणी हे मला पटतच नव्हतं. पण जेव्हा आपल्यावर बीतते ना तेव्हा मग ते भविष्य ज्योतिष्य त्या भीतीने म्हणजे माझ्या ज्योतिष कसं त्या ह्याच्यामध्ये मी टॅरो कार्ड शिकायला म्हणजे ऍक्च्युली माझ्या मुलीनी मला सांगितलं की असं म्हणजे अशा पद्धतीने तिने कार्ड्स घेतले आणि भविष्य बघायला लागली. तर मला असं वाटलं की इतकी लहान मुलगी कशी काही मला सांगते बा आपलं भविष्य. तर त्या ह्याच्यातून मला एक वाटलं की नाही आपण शिकावं. आणि बघा, आपल्याला जे मनात असतं त्याच घटना आपल्या समोर घटत असतात. हे माझ्यासोबत होत होतं आणि मला नागपुरात दूर दूरपर्यंत टॅरो कार्ड काय आहे, रेकी काय आहे, काहीच माहिती नव्हतं. 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. पण मला एक छोट्याशा रद्दी पेपरवर छोट्या जाहिरातीमध्ये टॅरो कार्डद्वारा भविष्य जाणं असं दिसलं आणि मी तिथे फोन केला. तेव्हा तर लँडलाईनच होते फक्त. फोन केलं आणि त्यांच्याशी कन्सल्ट केला आणि तिथेच गेली. तर मला ते खूप आवडलं आणि तिथे मग मी शिकले. पण तिथे त्याच्यामध्ये पण शिकून मला ते सायंटिफिकली मला पत्ता नाही लागलं. त्या मॅडमनी जस्ट असा हात ठेवा, असा हात ठेवा, असं करा. काहीतरी बोरिंग असं मला वाटत होतं. असं वाटत होतं की असं केल्याने कसं काय होणार आहे? बसून तुम्ही असं केल्याने म्हणजे आपलं आयुष्य कसं सुधरेल? मला विश्वासच बसत नव्हतं आणि परत म्हणजे 3 डिग्री केल्यानंतरही मी त्याचा एवढा विश्वास केला नाही असं किंवा मी दुसऱ्यांना कोणाला द्यायला गेली आणि कोणी हसलं की असं कळलेलं होतं का? असं जर तुम्ही केलं असतं तर बापरे! मग तर बसल्या जागी सगळे कामं झाले असते. असं झाल्याने माझं मॉरल डाऊन व्हायचा आणि मी परत ते सोडून दिलं. पण मात्र शीतल बोरकर मॅडम ह्या परत नव्याने मला भेटल्या. मला त्यांचा हा जो फोटो आहे माझ्या ह्या मुलीसोबतचा, तर 17 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे माझा. ही मुलगी पूर्ण मतिमंद मुलगी अशी होती आणि तिला फिट्स पण यायच्या. धाडकन कोसळून जायची ती कुठे पण. तर तिच्यासाठी म्हणून मॅडमने डॉक्टरांनी सांगितलं होतं वाटतं की इतकं आपण ट्रीटमेंट केली. 8 वर्ष कंटिन्यू ट्रीटमेंट चालू होती तिच्या फिट्सवर. पण त्या फिट्स काही दुरुस्त होत नाही आता. तर रेकी ही एक अशी काहीतरी विद्या आहे, तर बघा तुम्ही शिकून असं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आणि मॅडम शिकल्या. आता आईचं लक्ष पूर्ण मुलीकडे. रात्रंदिवस तिला रेकी केली किंवा हे रेकी देत गेल्या. वर्षभरामध्ये तिच्या फिट्स बंद झाल्या. पण मतिमंदी मुलगी होती. तिला म्हणजे स्वतःची लाळ सुद्धा सांभाळता येत नव्हतं. तर एकदम नॉर्मल तर नाही झाली, पण तरी पण आज फोटोमधून तरी तुम्हाला दिसते की ती बरीचशी नॉर्मल दिसते. म्हणजे की तिला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या की कसं उठलं पाहिजे, बसलं पाहिजे. टीव्हीतल्या भावना समजायला लागल्या, टीव्हीतले सिरियल्स बघायला लागली. खूप मोठी गोष्ट झाली. स्वतःची अंघोळ-पांघोळ करायला लागली.
तर एका मतिमंद मुलीसाठी खूप मोठं परिवर्तन होतं. हे मी जेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला आश्चर्यकारक वाटलं की नाही, काहीतरी सायन्स आहे याच्यामध्ये. आणि मी तिथून सुरुवात केली आणि ते खरंच माझ्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस बदल, म्हणजे त्याच्यानंतर मला म्हणजे माझे मिस्टर गेल्यानंतर मला 1-2 वर्षांनी माझं जे प्रॉपर्टी होती करोडो रुपयांनी, पण मला काही लोकांनी, माझ्याच नातेवाईकांनी मला फसवलं आणि पूर्ण मायनसमध्ये आणलं होतं. त्या ह्याच्यातून मी आता करू कसं, पुढे वर येऊ कसं, म्हणजे कारण एकदम एवढा भयानक परिणाम असा झाला होता की मी आता किराणा बिल कसं आणू, मी इलेक्ट्रिक बिल कसं भरू, इथपासून माझी सुरू, म्हणजे एका एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतलं इतक्या धडाडकन कोसळणं आयुष्यातलं भयानक मोठी होती. पण आयुष्य आपल्याला शिकवतो हे मला याच्यातून कळायला लागलं. आणि आज परत रेकीच्या भरोशावर, रेकीच्याच ह्याच्याने, त्याच डायरेक्शनने आली, त्याच लेवलला आली करोडपतीच्या याच्यामध्ये. आणि तेव्हापासून निरंतर लोकांच्या, मला जे म्हणजे मिळालं ते मी इतर लोकांना वाटावं, इतर लोकांना शिकवावं, ह्याच भावनेने मी माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट फॉर्म केलं आणि आज प्रायव्हेट लिमिटेड स्वतःची कंपनी अशी निर्माण झाली. तर माझा उद्देश हाच आहे की बस मी माझ्यासारखी साधी सुधी हाऊसवाईफ जर ह्या सगळ्या गोष्टी करू शकते तर कुणीही करू शकतं, कुणीही करू शकतं. आणि इतकी साधी सिंपल रेकी आहे. निसर्ग हा आपल्याला आनंदच द्यायला आहे. निसर्ग कधीच दुःख देत नाही. निसर्ग तुम्हाला तेच देतो जे तुम्ही त्याला देता. मग याच्यावरून समजून जायचं की आपण काय देत असणार. आपणच देतो दुःख, स्ट्रेस, काय होईल, भविष्याची चिंता, याचं भूतकाळातलं माफ करत नाही, राग, लोभ, हे आपणच देतो आणि त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला मिळत असते. तर एक एक ट्रीटमेंट कशी करतात, कसं देतात, तर आपल्या स्पर्शानेच, म्हणजे असं ग्रुप मेडिटेशन करून पण देतात, म्हणजे डायरेक्ट हाताचा स्पर्श घेऊन स्वतःलाही देता येतं, किंवा ग्रुपनी पण देता येतं, दूर पण राहिलं तरी देता येतं. आता मी तुम्हाला हे सायंटिफिकली समजून सांगते की रेकी म्हणजे काय आणि कशी ती वर्क कशी करते ऍक्च्युली, म्हणजे काय त्याच्या मागचं सायन्स काय आहे. तर बघा, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या भारतातल्याच ऋषीमुनींनी खूप वर्षा आधीपासून चक्र सिस्टीम आपल्याला समजून सांगितले. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र स्थित असतात. असे अनेक आहेत, 108 असे चक्र म्हणा, किंवा त्याच्यातलं आणखी जबरदस्त खूप आहेत, पण मेन 7 चक्र. हे चक्र म्हणजे एनर्जी द्वार आहेत. एनर्जी द्वार म्हणजे ह्या चक्रांच्या मार्फत आपल्याला ह्या ब्रह्मांडामधून एनर्जी मिळत असते. एनर्जी म्हणजेच आपले विचार, आपल्या भावना, फिलिंग्स, ते एनर्जीच्या रूपात आपण ग्रॅब करत असतो, म्हणजे स्वीकारत असतो. तर हे चक्र कोणते आणि कुठे असतात स्थित, आणि ह्या चक्र म्हणजे ह्या चक्रांमध्ये कोणत्या भावना स्थित असतात, त्याला आपण कसं दुरुस्त केल्या पाहिजे, कसे बिघडलेले असतात आपले, आणि कसं आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या तब्येतीवर, आपल्या शरीरावर परिणाम होतो, याचं मी तुम्हाला डिटेल समजू शकेल. खूप इंटरेस्टिंग आहे. तर खूप लक्षपूर्वक ऐका. तो आज तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, तुमच्या म्हणजे स्वतःकडे, जगाकडे, जीवनाकडे. आणि बघा, निसर्गाने किती आपल्या आपल्या आतच आपल्या सुखाच्या चाब्या लटकवून ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला माहीतच नाही. आणि आपण सुख शोधतोय समोर, बाहेर, की ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे झालं, माझी परिस्थितीच तशी, मी असाच तसं, मी दिसायलाच असा, किती किती आपण स्वतःला हे करत असतो, हो ना, आणि बाहेर शोधत असतो. पण ऍक्च्युली हे सगळे पॉइंट्स आपल्या आतमध्ये आहेत, शरीराच्या आतमध्ये, आपल्या विचारांमध्ये दडलेले आहेत. इथे दुरुस्ती केली तर बाहेरचं जग तुमचं सगळं दुरुस्त होतं. तर बघूया आपण. पहिलं चक्र, चक्र म्हणजे असं एक हलणारी चक्का आहे ना, कारचा चक्का, सायकलचा चक्का कसा सतत मुव्हिंग असतो, हलत राहतो, मागे पुढे जात राहतो. तसंच ह्या भावना, ह्या विचार आपल्या हलत राहतात. कधी लो, कधी हाय, कधी दुःख होते, कधी सुख होते, असेच फिलिंग होत असतात. आणि दुःख झालं तर आपल्याला लो फील होतं, सुख आलं तर आपण मस्त खुश असतो, एक खूप एनहान्स होत असतो आपण. तर तशा पद्धतीने याला नाव दिलेलं आहे चक्र. तर पहिलं चक्र आहे सहस्त्रार चक्र. हा, आता हा सहस्त्रार चक्रामध्ये सगळ्यात मेन भावना लपलेली आहे, ती म्हणजे स्वीकार करण्याची. स्वीकार म्हणजे कसं की हा डायरेक्ट सोर्स सोबत कनेक्ट आहे. सोर्स म्हणजे त्या नेचर सोबत, जसं काही तो अँटिना,
है ना. टीव्ही आपण आधीच्या काळात लावायचो, अँटेनावरती लावायचो, अँटेनावरून मग तो टीव्ही मध्ये प्रोग्राम दिसायचं. सेम हा अँटेना सारखा काम करतो. हा जो स्वीकारेल तशा पद्धतीने तुमचं जीवन तुम्हाला समोर दिसेल आणि तुम्ही प्रेझेंटेशन तसं करणार. तर सोर्सशी कनेक्ट असतो, स्वीकार करण्याची भावना असते याच्यामध्ये, प्रज्ञावान असतं, स्वतःबद्दलची जागृती, दयाळू व्यक्तिमत्व. म्हणजे आपल्याला काय स्वीकारायचं आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. आणि आता याच्या आधी भूतकाळामध्ये तुम्हाला जे मिळालं, आता काय मिळालं, आई वडील मिळाले, फायनान्शियल स्टेटस मिळालं, समाज मिळालं, जात मिळाली, स्त्रीलिंग पुल्लिंग जे काही तुम्हाला मिळालं, आई म्हणजे बायको, नवरा, मुलं, नातेवाईक, शत्रू, इवन जे मिळालं स्वीकार. कारण झालं, त्याला तुम्ही आता काही बदलू शकणार नाही, तो पास्ट आहे, त्याला सोडून द्या. पण आता तुम्हाला काय स्वीकारायचं हे कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये असतं. आणि त्या पद्धतीने आपल्याला जर आपण प्रज्ञावान बनलो, म्हणजे आपली स्वतःची सत्य ज्ञान घेण्याची प्रवृत्ती आपली वाढवली किंवा त्याची स्वीकार केलं, तर नक्कीच आपलं जीवन बदलेल. स्वतःबद्दलची जागृती ठेवली की मी कोण आहे, कशासाठी आलोय ह्या जीवनामध्ये, काय करायचंय मला, काय माझ्या लाईफचा पर्पज आहे, याच्याबद्दल जागृती केली तर तुमची स्वीकारण्याची वेगळीच एक प्रतिकृती होईल, है ना. दयाळूपणा जर स्वीकारला, अशा हाय फ्रिक्वेन्सीच्या भावना जर आपण स्वीकारल्या तर आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. तसा हा सहस्त्रार चक्र याचं काम असतं. दुसरं आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये असतो, टिकली जिथे लावतो. आता हा आज्ञाचक्राचं काय याच्यामध्ये भावना असतात, तर इथे असतात इंट्युशन्स म्हणजे अंतर्ज्ञान, उद्देशाला जागृत. जो काही आपण उद्देश घेतलेला आहे आपल्या जीवनाचा, की मला कशासाठी जगायचं आहे, काय म्हणून मला लोकांनी ओळखलं पाहिजे, किंवा काय माझे कर्म आहेत, हे जेव्हा ओळखलं तर तेव्हा तुम्ही त्याला त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य जगायला चालू करता आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रेझेंट मध्ये राहतो. आता इथे पास्ट मध्ये नाही. जे मिळालं, जे नाही बदलवू शकत नाही बदलू. आता आई वडील बदलवू शकता का तुम्ही, आता मुलं बदलवू शकता का, नाही. तर सोडा, जे जुनं झालं ते झालं. पण आता तुम्हाला काय पाहिजे, प्रेझेंट मध्ये राहून तुम्ही तुमच्या पॉवर बदलवू शकता, इंटेन्शन बदलू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला रेकी म्हणजे प्राणशक्ती जेव्हा तुम्ही जागृत करता, शिकता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये यायला लागतात ऑटोमॅटिक. आज्ञाचक्र जेव्हा ओपन होतो म्हणतो आपण, म्हणजे जागृत होतो म्हणतो, तेव्हा स्वतःला आणि आपण दुसऱ्यांना समजतो, स्वतःच्या भावना समजतो की मी असं का आहे, मला असं का मिळालं, किंवा माझ्या आयुष्यात मला काय चेंज करायला पाहिजे, मी कोण आहे. तसंच दुसऱ्यांबद्दलची जागृती येते की मी जसा आहे तसाच समोरचा व्यक्ती आहे, तशाच भावना त्याला पण आहेत, माझ्यातलाच दुसरा एक पार्ट आहे, तो माझ्यातलाच आरसा आहे. तुम्ही जसे असता तसंच तुमच्या समोर परिस्थिती, व्यक्ती, स्थिती प्रेझेंट होत असते. जीवन तुमचं आरसा आहे हे समजलं जातं. विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे गळ्याजवळ असतो आपल्या, म्हणजे इथे मेन आहे आपलं बोलणं, काय आणि बोलणं पण दोन प्रकारचं असतं. एक मी जसं आता तुमच्याशी बोलते, आणि दुसरं म्हणजे माझे विचार सतत चालू असतात, टंग 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 टंग, एकही क्षण म्हणजे विचार बंद होत नाही. तर हे विशुद्ध चक्र कार्य करत असतं. इथे ह्या सगळ्या भावना म्हणजे बोलण्याच्या, विचार करण्याच्या भावना असतात. पण काही काही लोक बघा स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, बोलू शकत नाही. तर जेव्हा विशुद्ध चक्र जागृत होतो किंवा अवेअर होतो, तेव्हा तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकता. सत्य बोलणं म्हणजे कुठे काय व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, एक्सप्रेस करणं, क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या भावना इथे सुंदर म्हणजे तुमच्या एक्सप्रेस होतात, म्हणजे चांगला वाढतात म्हणा, किंवा एक परफेक्शनच्या डायरेक्शनने जातं. आणि रेकी इथे तुम्हाला मदत करत असते. त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र, म्हणजे आपला हार्ट चक्र पण म्हणतो, हार्टच्या जागी असतो. इथे असते प्रेम करणारा असतो हा, देणारा, गिव्हिंग, है ना, माफ करणारा म्हणजे फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे तुम्ही माफ करा, तुम्ही माफी मागा. आणि खूप सुंदर भावना आहे माफ करणं आणि माफी मागणं. हे बघा, आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, बिचारा गरीब आहे, सोडून देणं, माफ कर, असं बोलण्यातही अहंकार आहे आपल्याला. किंवा असे बोलतो, अरे जा जा, तेरे को माफ कर दिया, नहीं तो तेरी तो वाट लग जाती, मैं हूं इसलिए माफ कर दिया, अगले बार नहीं करूंगा लेकिन, है ना, अशी आपली भाषा असते. तर ऍक्च्युली हा अहंकार आहे, हा माफ करणारा नाहीये.
पण समजा असा विचार करा की हा हर एक भावना, हर एक फिलिंग्स ज्याही आपण जगतो, राग, लोभ, मोह, क्रोध, मोह, जे काही भावना आहेत आपल्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हा सगळ्या जगतो, ह्या सोर्सने आपल्याला जगण्यासाठी दिलेल्या आहेत. पण माफी करणं, माफी मागणं ही भावना आपणच आपल्यामध्ये कसं जगणार आहे? त्याला कोणीतरी थर्ड पर्सन पाहिजे असतो ना. कोणाला माफ करणार, कोणाला माफी मागणार तुम्ही? तर ती भावना जर तुम्हाला जगायची आहे, फील करायची आहे, तर एक व्यक्ती पाहिजे असतो आणि त्या व्यक्तीने तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिलेली असते फॉरगिव्हनेस ही भावना व्यक्त करायला किंवा जगण्यासाठी. तो उलट आभार आभार व्यक्त करायचे की तू मला माफ करायला म्हणजे ती अपॉर्च्युनिटी दिली आहेस. तर बघा, अशा पद्धतीने आपले दृष्टिकोन जेव्हा बदलतात ना, तेव्हा राग, लोभ, मोहमाया असे चिखल्यासारखे गळून पडतात की फारच सुंदर. एक नवीन आयुष्य म्हणजे होतं की जसं चिखलातून कमळ उगवतं ना, तसं आयुष्य आपण जगायला लागतो. आणि ही काम करते रेखी, म्हणजेच प्राणशक्ती आपली. ही सगळं सतत जर आपण इथे शिकलो एक व्यवस्थित पद्धतीने, तर हे सगळे चक्र जागृत करायला ती आपल्याला मदत करत असते. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र, जस्ट हार्ट चक्राच्या खाली आणि बेंबीच्या वरती. मणिपूर चक्र हा एक आपला म्हणजे अप्रिशिएट करणं, आदर स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण, की तुम्ही तर आहातच. आपण नाही तर स्वतःलाही खूप हे करत असतो की नाही नाही मला हे जमतच नाही, मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी कमजोर आहे, मी नाही करू शकत, मी एक स्त्री आहे, काय माहिती. मला स्वतःला असं वाटायचं. मी जेव्हा माझी स्टडी केली की का बरं इतका मी की साधी भोळी आणि कुणाला कधी न फसवणारी माझ्याजवळून का बरं पैशाचा एवढा मोठा व्यवहार, असं मला लोकांनी फसवावं. आणि माझ्याच लोकांनी, जवळच्या लोकांनी, हा मला नेहमी प्रश्न यायचा. पण मी जेव्हा खरंच माझं स्वतःचं अनालाइज केलं, तेव्हा मला समजलं की मला पैशांबद्दलची भीती, स्ट्रेस होता. आणि अचानक म्हणजे पतिदेव गेल्यामुळे काय झालं की सगळं बर्डन आलं आणि आता मी नाही सांभाळू शकत. आता मी कसं करू? नाही नाही नाही, लोक येतील, लोक लुटतील मला, नाही नाही नाही, कोणी मला मदत करत नाही. म्हणजे असेच भावना होत्या. आणि अशाच भावनांमध्ये तो पैसा म्हणाला की बाई तू घाबरू नको, मी जातो तुझ्यापासून दूर. आणि खरंच तो गेला. आणि हे जेव्हा मला जागृती आली, समजलं की अरे पैशांच्या बद्दलचा आपला द्वेष भावना होता किंवा कुठेतरी भीती, स्ट्रेस होती, डिप्रेशन मला येऊन जायचं, तर पैसा तर उलट चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे तर आपण उभं राहू शकतो, आपल्या मुलींचं शिक्षण करू शकतो, आपल्या मुलींचं भविष्य करू शकतो. आणि माझ्या नवऱ्याने तर खूप मेहनतीने उन्हात अनात पावसात जाऊन कमवलं होतं, है ना. आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा मला जागृती आली, तेव्हा माझं माइंड स्टेबल झालं आणि मी स्वतःला अप्रिशिएट करायला लागले की नंदिनी, उठायचंय तुला, करायचंय आता, करू शकतेस तू. आणि अशा पद्धतीने शांतपणे आपले स्वतःचे प्रश्न स्वतःलाच विचारून सोडवू शकले. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास असा निर्माण होतो ना, मणिपूर चक्र तुमचा जागृत होतो. तुम्ही अखंड राहता, म्हणजे इंटिग्रिटीमध्ये अखंड, म्हणजे तुम्ही तुटत नाही. स्वतःला अप्रिशिएट, दुसऱ्यांना अप्रिशिएट. जो कोणी आला तुमच्या समोर तो तुम्हाला मदत करतोय, पण त्याच्यासाठी तुम्हाला अप्रिशिएशन करणं खूप. इव्हन निगेटिव्हिटी मध्ये सुद्धा ज्या व्यक्तीने फसवलं त्या व्यक्तीला सुद्धा अप्रिशिएट, की कारण तो व्यक्ती जर आला नसता तर मला समजलंच नसतं आणि मी अशीच भोंदूसारखी आपलं जीवन व्यतीत केलं असतं. तर त्याही व्यक्तीला त्यांनी आपला पार्ट निभवला, मला येऊन शिक्षण दिलं, त्याची मी फीस दिली, असं समजून त्यालाही माफ करायचंय, स्वतःलाही माफ करायचंय आणि निघायचंय, हे समजलं. आणि माझ्या जीवनामध्ये खरंच मनापासून सांगते, शांतता आली. म्हणजे प्रश्न आपोआप सुटायला लागले, पैसे आपोआप यायला लागले, किंवा माझी मेहनत ज्या डायरेक्शनने मी पर्पज तयार केला रेकी शिकवण्याचा, आणि रेकी मी माझ्यासाठी यूज केलं आणि लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचा जेव्हा मी विचार केला आणि निरंतरपणे काम करायला सुरुवात केली, माझ्या आयुष्यामध्ये असा बदल घडला. तर हे जेव्हा होतं, म्हणू शकतो आपण की मणिपूर चक्र जागृत झालं. त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान चक्र, म्हणजे बेंबीच्या खाली असतं. स्वाधिष्ठान चक्र ओपन होणं म्हणजे काय होतं, तर इथे ह्या भावना असतात, फ्रेंडली असतो आपण, एकदम पॅशनेट असतो की जे करायचंय ते करायचंच आहे, मला पटलं ना मग मी करणार, कशीही अडचण येऊ दे. फुलफिल्ड असतो, म्हणजे असं म्हणजे परिपूर्ण असं वाटतं, अर्धवट काहीच नाही. ज्या वेळेस जे आलं ते अगदी मस्तपैकी जगायचंय, खेळकर, अगदी चंचल. कधी पडलोय तरी हसत खेळत उठायचं. छोटं बाळ कसं पडलं की हसताना परत अरे उठ उठ उठ, सेम तसं.
तर आयुष्यामध्ये बॅलन्स्ड राहायला पाहिजे. म्हणजे इथे सुख दुःख हे सगळं येणारच, पण तरी पण दुःखातही आपल्याला स्माइल करता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे, उठता आलं पाहिजे, दुसऱ्यांना पण वर उचलता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमचा मूड सतत एक बॅलन्स्ड असा असतो, तेव्हा समजायचं की तुमचं स्वादिष्टान चक्र जागृत आहे. म्हणजे तुम्ही अवेअर आहे, म्हणजे स्थिर असतो चक्र, आपला स्थिर असतो. तो नाही तर लो फ्रिक्वेन्सीमध्ये गेला की मग तिथे दुःख होते, किंवा मग भलत्याच ठिकाणी काहीतरी आपण बोलतो पण. हे बघा, एक आपल्याकडे आपण म्हण पण आहे की अरे याच्या पोटातनं पाणी नाही पचत, असं म्हणतो है ना. म्हणजेच काय गोष्टी आतमध्ये पचवल्या पाहिजे ते समजत नाही आणि कुठेही काही ओकून देतो आपण. कोणाचं जर चांगलं होत असेल आणि तिथं जर तुम्ही खरं काहीतरी बोलले आणि वाईट झालं, तर ते खरं खरं काय महत्वाचं आहे आणि कोणतं असं हे झालंय त्याच्याने. पण जर तुम्ही कोणाशी खोटं बोलले आणि जर समोरच्या व्यक्तीचं म्हणजे चांगलंच परिवर्तन होत असेल आणि आयुष्य चांगलं होत असेल, तर ते खोटं खोटं नाही राहत ना. जसं आई आपल्याला लहानपणी गोष्टीमध्ये सांगते, गोष्टीमधून काही गोष्टी सांगत असते, आपल्याला शिकवण्याचे असते, तर ते खोटं खोटं नाही राहत, त्याच्यातून तुमचं काहीतरी परिवर्तन होत असते, एनहान्स होत असतं तुमचं जीवन. तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजल्या, तर तिथे म्हणतो आपण की स्वादिष्टान चक्र बॅलेन्स्ड आहे, है ना. तसंच मग आता शेवटचं आहे मूलाधार चक्र. आणि मूलाधार चक्र ह्या धर्तीवर आपण आलो आहोत, म्हणजे ह्या धर्तीवर आपले पाय तळपाय स्थिर आहेत, त्याच्याने आपण चालतो आहे. त्याच मूलाधार चक्राने आपण ह्या धर्तीवरचे सगळे भौतिकतेमधले सगळे कामं करत असतो. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे मूलाधार चक्र. जेव्हा तुमचा मूलाधार चक्र जागृत असता, तेव्हा तुम्ही ग्राउंडेड असता, म्हणजे ह्या धर्तीवर राहणारे असता, तुम्ही जागृत असता. ह्या पृथ्वी तत्वावर तुम्हाला काय करायचं आहे, एक विश्वास निर्माण होतो स्वतःमध्ये, इतरांमध्ये. स्वतंत्रता एक असतो, जिवंतपणाचा एहसास असतो की हो मी काहीतरी आहे, मला काहीतरी करायचं आहे. एक बॅलन्स आपण जसं बघा, एवढ्याशा तळपायांवर आपण आपलं एवढं आयुष्य म्हणजे शरीराचा किती डान्स करतो, चालतो, धावतो, पायऱ्यावर उठतो, चढतो, किती किती मुवमेंट्स करतो, पण एवढ्याशा दोन तळपायांवर. कारण ते ग्राउंडेड असतात, धरतीला चिपकलेले असतात आणि धरती आपल्याला बरोबर पकडते, किंवा हा एक सिस्टीमच अशी आहे. तर हे सगळं. आणि मूलाधार चक्र भौतिकतेमध्ये सगळ्यात मेन म्हणजे पैसा. पैसा म्हणजे एक करन्सी आहे, ही पण एक एनर्जी आहे. कागदाच्या नोटा नाही आहेत ह्या. म्हणजे भौतिकता निर्माण केला पण कागदाच्या नोटा, त्याच्यावर रंग काही छापले, रिझर्व्ह बँक वगैरे हे सगळं. पण तसं पाहिलं तर ती एनर्जी आहे, गिव्हिंग अँड टेकिंग, है ना. लेन देनसाठी आपण ते एक माध्यम वापरलेलं आहे. तर त्याच्यातही आपले काही म्हणजे निगेटिव्ह अशा भावना असल्या की ते पैसा आपल्यापासून जातो. जसं मी माझं सांगितलं तुम्हाला उदाहरण, की मला त्या पैशाबद्दलची भीती, स्ट्रेस यायचं की इतका पैसा नाही, पैसा असेल तर लोक म्हणजे लुटतात, किंवा फसवतात, आपल्याला मुलीच आहे, नको नको असू दे, याच्यापासून आपल्या अजून आपल्या म्हणजे त्रास होईल, अशा पद्धतीची निगेटिव्ह भावना होती. पैसा निघून गेला हातून. तशाच पद्धतीने म्हणजे त्याच ह्याच्यात आपला मूलाधार चक्र तिथे म्हणजे एकदम म्हणजे बंद असतो, किंवा तो जागृत नसतो, असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही धर्तीवर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने तुमच्या मन याच्याने म्हणजे तुम्ही मनाप्रमाणे जगू शकत नाही. मग राहत ती गरिबी किंवा मग भित्रेपणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डील करत असता. पण रेखीमध्ये जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करत असतो ना, तर हे सातही चक्र तुमचे असे सुंदर ओपन होतात आणि सगळे आपोआप सुंदर काम करायला लागतात. आणि मूलाधार चक्राचं सगळ्यात मेन एक अजून एक काम आहे, तो म्हणजे सरेंडर करणं. म्हणजे बघा, ह्या मूलाधार चक्रामधूनच ह्या शरीराचे पार्ट बरोबर ह्या चक्रांमध्ये आलेले असतात. बरोबर शारीरिक लेवलवर पण त्या त्या पार्टमध्ये तुम्हाला त्रास होतो, जर तुमचे चक्र इम्बॅलन्स असले तर. निगेटिव्ह असले तर तुम्हाला बरोबर, जसं आता अनाहत चक्र, तुम्ही द्वेष करत राहिले, राग करत राहिले, प्रेम नाही दिलं, तर तुम्हाला बरोबर इथे ब्लॉकेजेस येतात हार्टमध्ये. ब्लड प्रेशरचा त्रास होईल, हार्टचा त्रास होईल. इथे तुम्हाला डायबिटीसचा त्रास होतो जेव्हा तुमचा मणिपूर चक्र बॅलन्स नसेल, कारण इतक्यात पेनक्रियाज वगैरे असतात. स्वादिष्टान चक्र म्हटलं की तुम्हाला आतड्यांचा त्रास असतो, गर्भाशयाचा काही त्रास असतो. मूलाधार चक्र म्हटलं की आणखी खालचे सगळे त्रासेस होतात, तुम्हाला इव्हन पैशाचा सुद्धा त्रास होतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शारीरिक लेवल पर्यंत जातात म्हणजे हे सगळे त्रास तुम्हाला. पण बघा, मूलाधार चक्राचं आणखी एक मेन काम आहे की आपण ह्या चक्रामधूनच जन्माला आलेलो आहोत आणि इथूनच आपण पुढच्या पिढीला जन्म देणार आहे, हो ना. पण आपण तर राहणार नाही या धर्तीवर,
म्हणजे जे काही क्रिएशन केलेलं आहे आपण जन्मपासून, तो जे काही आपण फॅमिली म्हणा की फायनान्स म्हणा, पैसा, प्रॉपर्टी, जे काही दिसते आपल्याला आज डोळ्यासमोर, सगळं सोडसाळ करून जायचं एक दिवस ह्या धर्तीवरून. म्हणजे सरेंडर करायचंय. कितीही तुमचे असतील, पुढचं बाळ असेल तरी सुद्धा तुम्हाला सोडून जायचं आहे. ही रियालिटी जेव्हा समजते तुम्हाला किंवा तुम्ही अवेअर होता, तेव्हा तुमचा मूलाधार चक्र जागृत होतो. म्हणजे हर गोष्ट जी काही तुम्ही मिळवली, ह्या पाचही चक्रांनी जे काही तुम्ही मिळवलं तुमच्या स्वभावानुसार, ते सर्व तुम्हाला इथे सोडून जायचंय. म्हणजे भौतिकतेमध्ये तर सोडून जायचंच आहे. इव्हन तुम्ही जी काही एनर्जी कमवत आहात, ती एनर्जी पण ह्या धर्तीवरच राहणार आहे. कारण एनर्जीचा रूलच आहे, एनर्जी ही कधीच डिस्ट्रॉय होत नाही. तुम्ही जी एनर्जी सहस्त्रार चक्राकडनं स्वीकारली, ब्रह्मांडामधून जी एनर्जी मिळते, फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता तुमच्याकडनं समजा राग आला एखाद्या गोष्टीचा, रागाची एनर्जी तुम्ही सहस्त्रार चक्राने स्वीकारली म्हणजे आलाच राग. काहीतरी बघितलं आणि राग आला, पटलं नाही, राग आला. जसं राग आला तसं तुमच्या डोक्यामध्ये आहे राग, लोभ. बघा आपण म्हणतो मेरा दिमाग मत सटका, आणि इथे हात लावतो आज्ञा चक्राला बरोबर, है ना. किती नॅचरली, म्हणजे आपल्याला ती सवय झालेली आहे, माहिती नाही आपल्याला हे आज्ञा चक्र असतं आणि इथे राग लोभ असतं म्हणून. राग आला तिथे तुमचा हा चक्र ब्लॉक झाला म्हणजे इथे ध्यान पण असतं, पण तिथे ध्यान काही कामात येत नाही. राग आला की एकदा सटकलं की डोकं. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र, वाटेल ते बोलणं येऊन जातं, शिव्या श्राप, है ना. काय नाही आल्या तोंडातून शिव्या, तर कमीत कमी डोक्यातले विचार तर घसरले. जसं विचार घसरले, डाऊन तुम्ही काहीतरी बोलले, तसं तिथे तुम्हाला दया माया प्रेम राहिलं का? नाही. अनाहत चक्रामध्ये सुद्धा, तुमचा हात चक्रामध्ये सुद्धा ब्लॉकेजेस आलं, तिथे तसंच मग मणिपूर चक्र बॅलन्स केलं का तुम्ही? काही अप्रिशिएशन राहिलं का आता? बिलकुल नाही. ना आपल्यामध्ये ना स्वतःमध्ये. दुसऱ्यांना उलट दोष देणार इथे आता, निगेटिव्ह परिस्थितीकडे मोठ्या डोळ्याने बघणार की तुझं हे चुकलं, हे दाखवून देणार. झालं तुमचं मणिपूर चक्र ब्लॉक. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये बॅलन्स राहिलं का? नाही. त्याच्यानंतर तर मग आणखी शारीरिक हालचाल येऊ शकते, किंवा आणखी पोटात, म्हणजे पोटातलं पाणी नाही हलू देत असं म्हणतो आपण, किंवा काय म्हणतो, पोटातलं पाणी नाही हलू देणार, म्हणजे तेच आपल्या आतल्या गोष्टी सगळंच क्रोध लपवून ठेवणार किंवा आतमध्ये ठेवणार असं. आणि तेच मग मूलाधार चक्राने आपण अस्तित्वात आणणार, किंवा मग त्याच एनर्जी, रागाची एनर्जीच सरेंडर करणार म्हणजे सोडणार, आणि मग समजा मरण आलं तर तेच धरून जाणार आहे. म्हणजे ह्या धर्तीवर तुम्ही रागाची एनर्जी क्रिएट केली, ती तशी आणखी वाढवली, तुम्ही त्या एनर्जी मधून वागले, म्हणजे आपलं अस्तित्व दाखवलं ह्या शरीराच्या मार्फत. जे काही करायचं ते केलं, भांडणं, मोड तोड झोड पाड, ते काय करायचं, आणि तुम्ही मग निघून गेले. म्हणजे तुम्ही ह्या ब्रह्मांडाला दिलं काय? राग देऊन गेले. म्हणजेच ही एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी तुम्ही आणखी इतर लोकांसाठी क्रिएट करून गेले, सरेंडर करून गेले. मग कितपत योग्य आहे? नाहीये. मग आपल्यासारखेच मग म्हणतात लोक की हा बापासारखाच रागीट झाला, आईसारखीच ही अशी वागते, किंवा हे आजोबासारखंच, यांची खानदानच अशी आहे. म्हणजे आपणच आपल्या समाजाला अशा पद्धतीने बिघडवणं म्हणजे त्या एनर्जीज आपण करून देतो. पण त्यापेक्षा जर आपण हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी, म्हणजे एखादी करुणेची एनर्जी, आपण इथून सहस्त्रकार चक्रातूनच एंट्री केली, करुणा माया प्रेम दिलं, तर तसंच आपल्या आज्ञाचक्रामध्ये शांती राहील, बोलणं आपलं गोड राहील, विचारपूर्वक बोलणं राहील, शब्दशः म्हणजे काय बोलायचंय, कारण माहिती आहे की एका शब्दाला एनर्जी आहे. तुमचे शब्द तुमचे भविष्य क्रिएट करणार आहे. तसंच प्रेम तुम्हाला आपोआपच दिसून पडेल. तुम्ही बॅलन्स राहणार. हर निगेटिव्ह परिस्थितीमध्ये काय शिकवलं गेलं मला, जसं तर माझं मी सांगितलं की मला पैशाने एवढं एवढं लॉस झाला, हे झालं ते झालं, पण मी काय शिकले त्याच्यातून? काहीतरी शिकले की मी माझ्या पैशाची जिम्मेदारी निभवली नाही, किंवा त्या व्यक्तीने मला चांगला धडा शिकवला की बाबा रे, असं असं पैसा सांभाळावा लागतो, किंवा अशा पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते आपल्या पैशाची. कोणी तुम्हाला आयतं करून देत नाही. बॅलेन्स्ड आपण राहू शकतो. कुठे कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, ह्याबद्दल अवेअर राहतो. मग मूलाधार चक्र म्हणजे आपले जे काही भौतिक देण घेण आहे ते व्यवस्थितरित्या आपण पार पाडतो. आणि तीच एनर्जी, जी शांतीची किंवा प्रेमाची एनर्जी घेतली होती, त्याला कितीतरी पटीने एनहान्स करून सोडून इथूनच जायचंय. आणि मग लोक आपल्या मागे म्हणतात
की किती छान काम करणारे लोक होते ते. व्यक्ती खूप चांगला होता, अगदी शांत स्वभावाचा होता आणि किती लोकांसाठी काय काय केलं त्यांनी. म्हणजे जेव्हा तुम्ही मूलाधार चक्रामधून खरंच जे तुम्ही चांगल्या एनर्जीज घेतल्या, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीज घेतल्या आणि मूलाधार चक्रामधून गेले सरेंडर करून इथून, तर समाजामध्ये खूप सुंदर गोष्टी तुम्ही पसरवता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतगार सिद्ध होते रेखी शक्ती, म्हणजेच प्राणशक्ती. तर हे प्रॉपरली गायडन्स दिलं, शिकलो तर खूपच चांगलं होतं. टप्प्याटप्प्याने आपल्याला ते सगळं शिकता येतं आणि तशा गोष्टी आपल्याला क्रिएट करता येतं. म्हणजे आपलं जीवन आपल्या हातात आहे, आपण क्रिएट करू शकतो. तरी पण मी तुम्हाला आता इथपर्यंत समजलं का तुम्हाला इतक्यापर्यंत, की कोणाला म्हणजे पटतंय का? तर पटलं तर बिलकुल येस म्हणून टाईप करा. मला आनंद होईल आणि मला समजतं की तुम्ही खरंच व्यवस्थितपणे ऐकता आहात. तर बिलकुल सगळ्यांनी टाईप करा येस. वाव, तर तुम्ही टाईप करायला सुरुवात केलेली आहे. थँक्यू 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 थँक्यू. आपण अगदी ऐकता आहात, एक एक गोष्ट समजून घेतात आहे, याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते आहे. आणि पूर्णपणे आणखी ऐका पुढे. खूप खूप धन्यवाद. वाव, खूप छान प्रतिसाद मिळतो आहे मला आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आता मी आणखी तुम्हाला सांगणार की आपण रेकी का शिकली पाहिजे. तर आता आपण मी सांगते तुम्हाला की आपण रेकी का शिकली पाहिजे. ठीक आहे. रेकी जीवनामध्ये आनंद आणणारी एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. बघा, तुम्ही सिंपल असे हात वर करून आकाशाकडे बघून बघा आणि म्हणा बरं की हे देवा मला दुःख दे जरा. म्हणू शकतो का आपण असं? बिलकुल नाही, हा ना. म्हणजेच आपण जेव्हा आकाशाकडे बघितलं आणि म्हणजे हात वर केलं, तर देवाला काय मागणार आहे? खुशी, आनंद, समृद्धी हेच मागणार आहे, हो की नाही? तर रेकी म्हणजे अशीच ब्रह्मांडीय ऊर्जा आहे की जी सगळीकडे कण कणामध्ये ती स्थित आहे. तर त्याच्याकडून आपण आनंदच मागणार आहे. निसर्ग आपल्यासाठी आनंदच द्यायला तयार आहे. तुम्ही मागातचही आपल्याला ती मागायची म्हणजे पद्धतच नाही माहितीये. तर ती पद्धत आपल्याला शिकायची आहे, म्हणजे रेखी शिकायची आहे. तर फारच सुंदर आणि फारच सोपं असं हे आहे. या जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपल्या अंतःकरणात जागृती येऊन जीवन स्पष्ट होते. म्हणजे मी कशासाठी इथे आलोय आहे, काय करायचं आहे मला, काय असं मी करेन तर लोक मला आठवतील किंवा रडतील, किंवा माझ्या अशा मी आता जे चक्रांमध्ये सांगितलं की आपण एनर्जी सोडून जातो, ठेवून जातो, तर मी कोणती अशी एनर्जी ठेवून जाणार. ह्याबद्दल जेव्हा आपलं ध्येय आपलं जागृत होतं, तेव्हा आपल्याला छान एक मार्ग मिळतो आणि जीवन स्पष्ट होते आपलं. आपण स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करायला लागतो. इतर लोक आणि खरंच जेव्हा आपण इतरांना प्रेम केलं, तर नक्कीच आदर निर्माण होईल आपल्याबद्दल, प्रश्नच नाहीये. रेकीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होते. इथे सकारात्मकताच येते आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढला, तर सकारात्मकतेशिवाय काहीच नाही आहे इथे. सांधेदुखीपासून तर शरीराच्या मोठमोठ्या वेदनांपर्यंत रेखी प्रभावी आहे. म्हणजे साध्या साध्या दुखण्यापासून अगदी म्हणजे शारीरिक लेवलला तर खूपच, आणि याच्यामध्ये कॅन्सरचं जे वेदना होतात ना, किमोथेरपी, तिथपर्यंत सुद्धा तुम्हाला म्हणजे एक प्रभावी असं हे होतं, वेदना थांबतात. हा, काही लिमिटेशन्स जरूर आहेत. आता कोणाचं एकदम मरण्याच्या दारात आहे आणि तुम्ही रेखी त्यान मरू नको म्हटलं, तर आपण निसर्गाच्या विरोधात जात नाही. रेखी म्हणजे सिंपल निसर्गाकडे जाणं, निसर्गाला समजून घेणं आणि त्याच्या पद्धतीने त्याच्या कुशीत राहून आपण आपला कार्यभाग करून घेणं. म्हणजे लाडा लाडाने आईला पप्पांना चॉकलेट मागणं, इतकं सुंदर आहे. तर आणि ऐकायचं आईचं, आणि मग आईचं ऐकलं की कशी आई आपल्याला चॉकलेट देते ना, तसंच आहे. निसर्ग ही आई मायबाप आहेत आपले. तर त्याचं ऐकलं की तो तुम्हाला जे पाहिजे ते सगळं स्वतःहून देतो, फक्त आपल्याला घ्यायला शिकायचंय.
आपण आपल्या आत असलेल्या भावना आणि पारदर्शकता पाहून योग्य ते निर्णय घेण्याची आपली क्षमता आणि ताकद वाढते. कोणत्या क्षणी कोणते निर्णय घेतले पाहिजे, काय दिसलं म्हणजे स्वतःलाच आपण ऐकतो आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते आपली. रेकीमुळे आपलं हायर सेल्फशी कनेक्ट होतो आणि पूर्णतःचा अनुभव होतो. हायर सेल्फशी कनेक्ट होतो म्हणजेच काय, की मी हा ब्रह्मांडाचा एक भाग आहे, मी पण निसर्गाचा भाग आहे. म्हणजेच मी आज जसं तुमच्याशी मी बोलते, मी माझ्या शब्दाशी मी अवेअर आहे. मला माहिती आहे मी काय बोलते आणि त्या बोलण्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे. आणि मला याच्यात कॉन्फिडन्स आहे की मी तुमच्यामध्ये काय बदल घडवू शकते, तुम्हाला काय मदत करू शकते. तर ह्या गोष्टीचा माझ्याशी मी जुडलेली आहे. मला माहिती आहे आणि मला पूर्णतःचा अहसास आहे, अनुभव आहे की तो निसर्ग आहे, तो माझ्याकडनं करवून घेतोय. ह्याला मी सरेंडर केलेलं आहे. तर माझ्यासमोर अशी काही स्क्रिप्ट लिहिलेली नाहीये की मी तुम्हाला ती स्क्रिप्ट वाचून दाखवेल आणि बोलेल, असं काहीच नाहीये. माझ्या मनामध्ये जे येतं मी तुमच्याशी बोलते आणि त्याच्यातून मला पूर्णतःचा अनुभव होतो. खुश वाटते मला की वाव, इतक्या लोकांसोबत मी बोलू शकले किंवा मी माझं समजावून सांगू शकले. तर ह्या गोष्टीला म्हणतात की आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. रेकी नेहमीच आपले समर्थन करते आणि आपले शरीर मन आध्यात्मिक सामर्थ्याने भरून देते. आध्यात्मिक सामर्थ्य म्हणजे जेव्हा तुम्ही सरेंडर होता निसर्गाला, तेव्हा ते एक अनोखा वेगळंच असं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं. तो विश्वास, कॉन्फिडन्स एक वेगळाच असतो. रेकी शिकून आपण लोकांचे दुःख दूर करून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वेदना दूर करू शकतो आणि त्यांच्याही जीवनामध्ये आनंद, प्रेम, खुशी आणण्याचं माध्यम बनू शकतो. आपल्या जीवनात तर येतच, पण आपण दुसऱ्यांना पण माध्यम बनू शकतो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, प्रेम, खुशी आणण्याचं. याच्याशिवाय आणखी काय महत्वाचं आहे सांगा मला. जेव्हा दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा उभं राहतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणलं, तर किती सुंदर. आणि तुम्ही दुसऱ्यांना जे देणार ते तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे असं पाईप असतात, जसं नळाला पाईप लावलं आणि गार्डनला आपण कुंड्यांमध्ये किंवा झाडांना पाणी देतो, तर तो पाईप जो आहे तो स्वतः तहानलेला राहील का? कदापि नाही, कारण त्याच्या आतूनच तर पाणी चाललंय. तसंच आपण माध्यम आहोत. तर जितकं चांगलं तुम्ही दुसऱ्यांसाठी केलं तितकं तुमचं म्हणजे दुःख कमी होतं. रेकी आपली मनोकामना पूर्ण करते, स्पर्धेत हौसला वाढवते. रेकी रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. रेकी पशु पक्षी आणि वनस्पतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पशु पक्षी अजूनही निसर्गाच्याच लेवल आहेत, ते निसर्गाच्याच डायरेक्शनने चालतात. माणूसच असा एक आहे की तो सायन्सच्या मागे लागलेला आहे. त्या अहंकारामध्ये आपण आलोय ना, हे आपल्याला शोध लागला, अरे चंद्रावर गेलेला आहे, अरे एरोप्लेन चालवतो आपण. पण ऍक्च्युली पशु पक्षी अजूनही निसर्गाच्या लेवलला आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी फार लवकर रेखी काम करत असते. बघा माझी मांजर पण किती छान येऊन बसलेली आहे माझ्या समोर आणि माझं ऐकते ती. तर फरक पडतो त्यांना, ते व्हायब्रेशन्स जातात. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा एहसास देते. रेकी घर परिवारात मान सन्मान मिळवून देते. म्हाताऱ्या लोकांपासून तर अगदी छोट्या बच्चांपर्यंत कोणालाही रेकी देता येतं. रेकी सुरक्षा कवच आहे. आपल्या घरामध्ये मुली असतात, स्त्रिया असतात, त्यांच्यासाठी आपण कुठे रात्री बेरात्री गेलं त्यांना आपण सुरक्षा कवच म्हणून देऊ शकतो. घरी आपल्या चोरी चकाटी होऊ नये, चुकीचे व्यक्ती कोणी येऊ नये, याच्यासाठी आपल्याला घराला रेकी देता येतं. आपण प्रवास करतो बाहेर, 4 व्हीलर पासून तर 2 व्हीलर, एरोप्लेन, रेलगाडी कशानेही करा, तिथे तुम्ही सुरक्षा कवच म्हणून तुम्ही यूज करू शकता. घरामध्ये अगदी लहान बाळ आहे किंवा रोगी व्यक्ती आहे, म्हातारे लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही सुरक्षा कवच निर्माण करू शकता. तर अशी ही रेकी आहे. रेकीमुळे आपली मानसिक शक्ती जागृत होते, विचार करण्याची पॉवर वाढते, तुमची थर्ड आय ओपन होते. थर्ड आय ओपन होतं म्हणजे असं नाही की तुम्ही इथे बसले आणि कुठे काही बघू शकाल. आपण इतके कमजोर असं म्हणजे आहोत की भिंतीच्या पलीकडे नाही बघू शकत. पण जेव्हा तुमची ही समज शक्ती, ज्ञान शक्ती वाढते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनातल्या भावना समजू शकतात. त्याला म्हणतात मानसिक शक्ती जागृत होणं. समोरचा व्यक्ती दुःखी का आहे, सुखी का आहे, ह्या गोष्टी त्यांच्या भावना समजतात तुम्हाला आणि हे रेकीमुळे तुम्हाला समजायला येतं. त्या व्हायब्रेशन्स तुम्हाला आपोआपच समजायला लागतात. रेकीमुळे आपण दूर असलेल्या आपल्या लोकांना शारीरिक आणि मानसिक लाभ पोहोचवू शकतो. जरुरी नाही की तुमच्या जवळचेच लोक अगदी जवळच पाहिजे आणि हात लावूनच करणार, दूर असले तरी सुद्धा. आज माझी मुलगी कॅनडाला आहे,
तर इथे बसून मी भारतात बसूनही तिला रेखी देते किंवा ती तिथून आम्हाला मदत करते. तर अशा पद्धतीने आपण कुठेही असलो तरी सुद्धा रेखी एनर्जी आहे ना ही, एक पॉझिटिव्ह एनर्जी, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. ती कुठेही म्हणजे एनर्जीला टाइम आणि डिस्टन्स मायने नाही ठेवत. एका म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड, म्हणजे तिला तुम्ही मोजू पण नाही शकत, इतक्या तुम्ही स्पीडने ती रेखी पोहोचते. तर अशी ही जादुई शक्तीचा आनंद आपल्याला जीवनात घ्यायला आवडेल काय? सर्वांनी मला येस टाईप करा. नक्कीच, मला माहिती आहे आपण सर्व येस टाईप करत आहात आणि कुणाला नाही आवडणार, ही जादुई शक्ती आहे ना एक प्रकारची. आणि डेव्हलपमेंट, आपण ह्या लाईफ मध्ये आलो आहोत डेव्हलपमेंट करायला स्वतःच, तर जरूर जरूर ही शक्ती जागृत करावी. कारण आपली ही ऊर्जा शक्ती जागृत होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात. वाव, खूप जण येस बोलतात आहे. बिलकुल, आपण सगळे अवेअर आहात आणि शिकायला तयार आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. शारीरिक, मानसिक आणि भौतिक आणि आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलतं, जबरदस्त होतं. आणि खरंच अशी ही रेखी शिकायला आपण सर्वजण तयार आहात. वाव, खूप जण येस बोलतात आहे. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आता ही रेखी शक्ती कशी शिकणार तुम्ही याबद्दल मी तुम्हाला सांगणार डिटेल. रेखी ही म्हणजे काही स्टेप्स दिलेले आहेत, जसं पहिला, दुसरा, तिसरा वर्ग असतो तसं याच्यामध्ये प्रथमा, द्वितीया आणि तृतीया अशा 3 स्टेप मध्ये पहिल्या प्रथमामध्ये 4 चक्र ओपन करण्याची एक पद्धत असते. अटोमेंट देतात म्हणजे दीक्षा देतात, आणि त्या दीक्षा दिल्याने एक ठराविक अशी एक पद्धत आहे. तर त्या ह्याच्याने तुमचे म्हणजे हे 4 चक्र ओपन केले जातात. तर पहिले प्रथमा ही 7 दिवसाची असते. 7 दिवस, कमीत कमी त्याच्या कमीत कमी 7 दिवस, तुम्ही जास्तीत जास्त 21 दिवस प्रॅक्टिस करू शकता. ती हे करायचं. त्याच्यानंतर सेकंड डिग्री म्हणजे द्वितीयामध्ये यायचं. तिथे पण तुम्हाला बाकीचे मणिपूर चक्र आणि स्वादिष्ठान चक्र जागृत होतो, म्हणजे एकूण 6 चक्र जागृत होतात. आणि त्याच्यानंतर तृतीयामध्ये तुमचे 7ही चक्र जागृत होतात. तर त्यामुळे करायचं तर 3 डिग्री कमीत कमी करणं आवश्यक आहे. हे म्हणजे सुरुवातीलाच मी सांगून ठेवते, कारण बरेचसे लोक प्रथमा करतात आणि मग सोडून देतात, द्वितीय करतात सोडून देतात. तर तसं सोडायचं नाहीये, हे जीवनभराची विद्या आहे. एकदा तुम्ही जॉईन केलं, थोडस तुम्ही मला वेळ द्या, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, आणि तुम्ही पूर्ण जीवनभर तुम्ही ही विद्या आपल्या लाईफमध्ये यूज करू शकता. इतकी पॉवरफुल ही अशी विद्या आहे. त्यानंतर मग तुम्हाला जर प्रोफेशनली करायचं असेल तर रेकी मास्टर आणि रेकी ग्रँड मास्टर. जरी मी तुम्हाला म्हटलं प्रोफेशनली करायचं असेल तरी पण प्रत्येकाने रेकी ग्रँड मास्टर व्हावं. तुम्ही कोणाला शिकवा तर नका शिकू, प्रोफेशनली करा नाही तर नका करू, पण नक्कीच ह्या ब्रह्मांडामध्ये सुख, शांती आणि समृद्धी पसरवण्याचा जर तुम्हाला मार्ग बनायचा आहे स्वतः, तर नक्की ग्रँड मास्टर जरूर या. कारण याच्यामध्ये आपल्या लाईफ असं दृष्टिकोन बदलून जातं ना, की जीवनाकडे बघण्याचा म्हणजे दृष्टिकोनच बदलून जातो. जसं भगवानबद्दल आपण म्हणतो बोधी, तर भगवान बुद्ध असे एकटे व्यक्ती नाही आहेत की ते बुद्ध बनले, कुणीही त्या बुद्धत्वाकडे जाऊ शकतो. बघूया तर एक पाऊल उचलून त्या बुद्धत्वाकडे, है ना. कोशिश तर करूया की काय असं सांगतात आहेत बुद्ध, बघूया तर, ऐकूया तर, की एवढा मोठा राजाचा मुलगा हा राजवाडा सगळं संसार सोडून त्या जंगलात गेलेत, तिथून त्यांनी शोधलं आणि आपल्याला आज ज्ञान देतात आहे. आणि आपण घरातल्या घरात राहून आपलं भौतिकता सगळं सांभाळून सुद्धा हे मॅनेज करू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने डॉक्टर मिकाऊसूंनी आपल्यापर्यंत ह्या गोष्टी आणलेल्या आहेत. का नको आपण आपलं डेव्हलपमेंट करायला पाहिजे, है ना. तर जीवनाला त्या दृष्टीने बघा की मी माझं जीवन जास्तीत जास्त हाय फ्रिक्वेन्सीकडे कसं घेऊन जाणार आहे, आणि कसं हे माझ्या जीवनाचा दृष्टिकोन बदलवून मी माझं जीवन सुख, समृद्धी, आनंदाकडे घेऊन जाईल. त्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप करायचं आहे. तर याचा म्हणजे रेट आहे, बदल